संतोष देशमुख हत्याकांड आणि मकोका अंतर्गत कारवाईमधील वाल्मिक कराडचा आज न्यायालयीन कोठडीमधला तिसरा दिवस आहे आणि त्याच न्यायालयीन कोठडीमधल्या तिसऱ्या दिवसामध्ये वाल्मिक कराडचा बीड जिल्हा रुग्णालयामधील तिसरा दिवस आहे। वाल्मिक कराड सध्याला बीड जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागामधील वार्ड क्रमांक 7 मध्ये उपचार घेत आहे। वाल्मिक कराडला अति पोटदुखीचा त्रास त्याचबरोबर छातीमध्ये दुखीचा त्रास असल्यामुळे वाल्मिक कराडच्या संपूर्ण वैद्यकीय तपासण्या ज्या आहेत ते बीड जिल्हा रुग्णालयामधून करण्यात आल्या। त्याचबरोबर वाल्मिक कराडचं सिटी स्कॅन आणि पोटाची सोनोग्राफी करण्यात आली होती। त्याचा अहवाल जे आहे आता बीड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक राऊत यांच्याकडे आलेला आहे आणि त्याच अहवालानुसार वाल्मिक कराडला डॉक्टरांच्या उपचाराच्या सल्ल्यानुसार जे की वाल्मिक कराड आरोपी वाल्मिक कराडवरती संपूर्ण उपचार जे आहेत ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केले जातात। तोच वाल्मिक कराड सध्याला बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आयसीयू विभागातील वार्ड क्रमांक 6 मध्ये उपचार घेतोय। वाल्मिक कराडचा आज बीड जिल्हा रुग्णालयामधील तिसरा दिवस आहे आणि याच 3 दिवसांमध्ये वाल्मिक कराडचे नवनवीन कारनामे आणि त्याचबरोबर वाल्मिक कराडला जे आजार आहेत त्या आजारासंदर्भाचे अपडेट देखील हाती लागलेले आहे, जे की तपासी यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या हाती आणि त्याचबरोबर जे की जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी असतील त्यांच्याकडून संपूर्ण चाचण्या ज्या आहेत ते वाल्मिक कराडच्या करण्यात त्याच्यामध्ये संपूर्ण ब्लडच्या चाचण्या असतील। त्याचबरोबर जे की वाल्मिक कराडला श्वसनाचा आजार आहे जे की स्लीप ॲपनिया नावाचा आजार असल्यामुळे त्याच्या देखील चाचण्या करण्यात आल्या। त्याचबरोबर जे की छातीचं सिटी स्कॅन असतं त्या सिटी स्कॅनचा देखील रिपोर्ट जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झालेला आहे आणि त्याच रिपोर्टनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वाल्मिक कराडवरती वैद्यकीय जी चाचणी असतील त्याचबरोबर जे काही पुढच्या प्रक्रिया असतात जे की मग वैद्यकीय तपासण्या असतील त्याचबरोबर जे की वैद्यकीय औषध उपचार असतात ते देण्याचं काम बीड जिल्हा रुग्णालयामधील वार्ड क्रमांक 6 आयसीयू विभागामध्ये केलं जातं आणि संपूर्ण प्रकरण जे आहे ते महाराष्ट्राला माहीत आहे की मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्याचबरोबर 2 कोटी रुपयाची खंडणी आणि मकोका अंतर्गत कारवाईमध्ये वाल्मिक कराड सध्याला कोठडीमध्ये आहे, पोलीस कोठडीमध्ये आहे। त्याचबरोबर वाल्मिक कराडवरती बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत। मात्र वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मकोका अंतर्गत सुनावण्यात आली होती आणि त्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे बीड जिल्हा रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं आणि त्याच दरम्यान आता बघू शकतो की वाल्मिक कराडचा आज बीड जिल्हा रुग्णालयामधील तिसरा दिवस आहे आणि 3 दिवसांमध्ये संपूर्ण चाचण्या ज्या आहेत त्या वाल्मिक कराडच्या करण्यात आल्यात आणि वाल्मिक कराडची परिस्थिती जी आहे आता सुधारत चाललेली आहे। मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वाल्मिक कराडला संपूर्ण औषध उपचार आहेत देण्यात येतात। मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड।